मजेत. आम्ही पण मजेत. आज शाळेला रजा टाकली भरपूर दिवसातून. आज म्हटलं चला थोडंसं गावाकडे जाऊन येऊ. मग मी आणि प्रकाश सर थोडं माझंच काम होतं, त्या कामानिमित्त गावाकडे निघालो. आणि गावाकडे जात असताना वाटेमध्ये खूप मजा करत आम्ही पहाटे 5 वाजता निघालोत बघा. जवळपास आम्हाला गावाकडे जायला 4 ते 5-5.5 तास लागतात. 300-350 किलोमीटर अंतर आहे. प्रकाश सरला तयारी केलं आणि निघालो. गावाकडे जात असताना बघा हे माळशेज घाट, कोकणाचं सौंदर्य ज्या गोष्टीतून दिसतं ते म्हणजे घाटामध्ये खूपच सुंदर असं अनुभव पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा माळशेज घाट आहे आणि याची एक वेगळी ओळख आहे. एन्जॉय करत करत आम्ही गावाकडे पोहोचलो. गावाकडे जात असताना खूपच आनंद होतो, कारण का बऱ्याच दिवसामधून आम्हाला गावाकडे जाण्यासाठी संधी मिळते, कारण सारखं आपण शाळेवरती रजा टाकू शकत नाहीत. मग गावाकडे गेल्याच्या नंतर बाजरीला पाणी देण्यासाठी चालू होतं. मग ते बाजरीला पाणी चांगल्या प्रकारे दिलं आणि त्याचबरोबर नंतर आमच्या शेतामध्ये हरभरा देखील काढायला सुरुवात होती. आई आणि वडील हरभरा काढत होते आणि मी त्यांच्या पाठीमागे ते जमा करून एका जागेवरती आणून टाकत होतो. चला पण म्हटलं थोडासा त्याचा देखील व्हिडिओ काढू. मग गावाकडे गेल्यावरती आपल्याला काय कामं करावं लागतात ते म्हटलं, आणि आपल्याला खूप आनंद असतो की मज्जा येते गावाकडे गेल्याच्या नंतर काम करायला, कारण का आपल्याला पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळे आपण गावाकडे गेल्यावरती बसून न राहता काम करतो. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये थोडासा फेरफटका मारावं म्हटलं, आणि यावर्षी सुंदर असं गव्हाचं पीक आलं होतं. आणि गव्हाचंच नाही तर कोणत्याही सर्व प्रकारचे पीक एकदम सुंदर यावर्षी आले होते. ज्वारी असेल, गहू असेल, इतर पीक असेल, सर्व यावर्षी एकदम सुंदर आलं होतं. कारण का शेतकऱ्याला यावर्षी पावसाने सुंदर अशी साथ दिली होती. आणि त्याचबरोबर मी देखील आमच्या पिकामध्ये थोडासा फेरफटका मारला, कारण का यावेळेस आता शेतामध्ये जाऊन मन असं प्रसन्न होत होतं. कारण का शेतकऱ्याला फक्त एवढंच पाहिजे की आपल्या शेतामधला माल चांगला असला पाहिजे आणि सुंदर असला पाहिजे. मग त्याला कुठल्याही प्रकारचे टेन्शन नसतं. मग आपण केलेल्या कामाची चीज मिळते. जवळपास याला 4 किंवा 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं, रात्रभर उभे राहून. आणि खाली आल्याच्या नंतर खालच्या शेतामध्ये सुंदर असे ऊसासाठी बेड बनवले होते. मग याच्यामध्ये आता उद्या नाही तर परवा दिवशी 2 दिवसामध्ये ऊस लागवड करायची आहे. वडिलांना जास्त काम होत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण राजमा घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता ऊसाचं पीक घेणार आहोत. आता 2 दिवसामध्ये त्यामध्ये ऊस लागवड केली जाईल. म्हणजे इथे विहिरीचं पाणी येतं आणि अशा पद्धतीने उद्या हा ऊस लावून घ्यायचा आहे. ते पलीकडलं पण आपलंच आहे, त्यामध्ये अद्रक असते. आता त्या अद्रकीसाठी नांगरट केलेली. हे बघा आपले कांदे इथं मस्तपैकी कांदे, एकदम मस्त कांदे आले. ते कांदे बी चांगले आलेत आणि जवस बी एकदम छान आले बघा. खालच्या रानात पण आपले कांदेच इथं, आणि हे काय खालचे काय ते आंबे, हे आंबे मी लावलेत. आता पाशाला बघा किती मोहर आला आंब्याला. यावर्षी मस्तच आंबे खायला येणार आहेत. म्हणतात ना पाऊस जास्त आल्यावर, मोहर जास्त आल्यावरती पाऊस कमी येतो, असं काय आहे. हे सर्व आंब्याचे झाड लावले तुम्ही, त्याच्यामध्ये अद्रक आहे. काय अद्रक आता सर्व ह्या पाला पडलाय.